आज आपण आळूच्या गरगट्याची रेसिपी बघतोय। यासाठी आपल्याला आळूची पानं लागणार आहेत। आता गरगट्याची पानं आणि वडीची पानं वेगळी असतात। हे असे जरा ब्राऊन किंवा डार्क कलरचे दांडे असतात, ही गरगट्याची पानं असतात। वडीच्या पानांचं जर तुम्ही गरगट केलं तर ते मिळून येत नाही, चोयटा पाणी होतं। तर असे देठ सोलून घ्यायचेत आणि पानं स्वच्छ धुवून चिरून घ्यायचेत। तुम्ही इथे बघू शकता, इथे माझ्याकडे 15-16 पानं होती। डायरेक्ट प्रेशर कुकरमध्ये घेतोय आपण। इथे आपण 2 स्वीटकॉर्न त्याच्यामध्ये ऍड करणार आहे, खूप सुंदर लागतात, हे मिस करू नका। नंतर 1 वाटी आपण शेंगदाणे ऍड केलेत भिजवून, कच्चे शेंगदाणे होते, आणि अर्धी वाटी चण्याची डाळ, 2 ग्लास पाणी ऍड करायचंय आणि कुकरला मस्त अशा 3 ते 4 शिट्ट्या घ्यायच्यात। शिजवताना थोडं मीठ आणि हळद विसरू नका, छान शिजलं पाहिजे। तोपर्यंत एक वाटण करून घेऊ, हिरवी मिरची, लसूण, थोडंसं जिरं आणि कढीपत्ता। कढीपत्ता तुम्ही वाटणात नाही घातलं तरी देखील चालेल। बघा किती सुंदर शिजलेलं आहे। यातलं स्वीटकॉर्न सेपरेट करून आळूला गरगटून घ्यायचंय, त्यामुळेच त्याचं नाव गरगटा आहे। इथे आपण चण्याचे पीठ घेतलंय, म्हणजेच बेसन, त्यामध्ये पाणी ऍड केले, त्याची एक स्लरी आपण ह्याच्यात ऍड करायची, जेणेकरून एक छान क्रीमी टेक्स्चर येईल। चिंचेचं पाणी ऍड केलं, इथे मी 2 चिंचा घेतलेल्या आणि थोडासा गूळ। नंतर त्याला आता फोडणी देऊन घेऊयात। फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग आणि आपण मगाशी जे वाटण केलेलं ते। बेडगी मिरची पावडर मी ऍड केली, तुम्ही ही स्किप देखील करू शकता। याने फक्त कलर आणि एक स्मोकी फ्लेवर येतो। वरतून फोडणी ओतली आणि जे कॉर्न आपण सेपरेट केलेले ते परत ऍड करायचे, थोडंसं 10 मिनिटं ठेवायचंय आणि जबरदस्त असं आळूचं गरगटर रेडी आहे। आता चपाती भात तुम्ही कशासोबतही खाऊ शकता, मी तर तसंच खाणार आहे, मला खूप आवडतं। अशा मी 4 प्लेट खाल्ल्या आहेत। नक्की रेसिपी ट्राय